आता बातमी आहे बीडमधून। अभिजित दिपके यांनी राज्यभरामध्ये सुरू केलेल्या स्कूल ठीक करो आंदोलनाचा आता बीड प्रशासनावरती देखील परिणाम होताना दिसतोय। शाळेच्या वेळेमध्ये बाहेरील व्यक्तींना फोटो अथवा चित्रीकरण करण्यास परवानगी देऊ नये असा आदेश बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी दिलेले आहेत। या संदर्भामध्ये गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना अधिकृत पत्र देखील काढून देण्यात आलंय। शाळेच्या वेळेमध्ये बाहेरील व्यक्तींना चित्रीकरण अथवा फोटो काढण्यास परवानगी देऊ नये अशा स्पष्ट सूचना बीडच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्यात। संबंधित व्यक्तींना मुख्याध्यापकांनी विनम्रपणे याबाबत कळवावं असं देखील पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय। तर शाळेत अशा पद्धतीने चित्रीकरण झाल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरती परिणाम होऊ शकतो असा उल्लेख देखील प्रशासनानं पत्रामधून केलाय। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। स्वानंद, आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून स्कूल ठीक करो या अभियानाला अभिजित दिपकेंकडून सुरुवात करण्यात आलेली आहे। मात्र याच वेळी प्रशासनानं काही सूचना जारी केलेल्या आहेत। या नेमक्या काय आहेत? शाळेच्या परिसरामध्ये चित्रीकरणास मनाई करण्यात आली आहे। आकांक्षा, आपण गेल्या काही दिवसात बघतोय जे बीजेपीचे आहेत अभिजित दिपके यांनी स्कूल ठीक करो अभियान संपूर्ण राज्यातच राबवलेलं दिसून येते। त्यातच विविध ठिकाणी जे आपण शाळेतील प्रकार समोर आले होते, यानंतर जर बघितलं तर बीड जिल्हा शिक्षण विभागाने याचा कुठेतरी का घेतलेला आणि त्याच अनुषंगाने एक पत्र जे आहे ते पत्र बीड गट शिक्षण अधिकाऱ्यांनी काढलंय। आणि हे जे पत्र आहे हे पत्र जे बीडचे मुख्य सीईओ आहेत यांच्या आदेशानंतर काढण्यात आल्याचं समजतंय। शाळेच्या परिसरात कुठल्याही यांना परवानगीशिवाय जी आहे ती नाहीये किंवा कुठले फोटो काढता येणार नाहीयेत असं या पत्रात म्हणलेलं आहे। आपण बघितलं तर शिक्षण विभागाकडून या काढण्यात आलेल्या पत्रानंतर एक प्रकारे प्रशासनाने कुठेतरी या आंदोलनाचा धसका घेतला की काय असं देखील बरोबर आहे। प्रशासनाकडून देखील आता या आंदोलनाचा धसका घेत ही अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे। धन्यवाद स्वानंद या माहितीसाठी।